चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल डी.2 अपडेट्स मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. मित्रांनो, मागच्या व्हिडिओला जसा तुमचा भरभरून प्रतिसाद आलेला आहे त्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने कमेंट केलेले आहेत. सो त्यावरच भरपूर विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की स्ट्रॅटेजीवर व्हिडिओ बनवा जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी फायदा होईल. सो बघा मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ असणार आहे की आपण या ज्या काही आपल्यावाले 30 ते 20 दिवस बाकी आहेत, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की एक्झाम कधी होईल त्याची वाट न पाहता आपल्याला फ्लुएंट अभ्यास करायचा आहे आणि कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी कमी वेळेत कमी अभ्यास करून जास्त मार्क्स घेऊ शकतो हे जे आहे हे आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. सो मित्रांनो, या ठिकाणी आपण सर्व प्रकारचे पॉईंट्स तुमचे डिस्कस करणार आहोत. सो आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात. सो बघा मित्रांनो, कुठल्याही प्रकारचा स्टडी करत असताना महत्त्वाच्या काही गोष्टी असतात ज्यावर आपल्याला फोकस करावा लागतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट, कुठल्याही विषयाचा स्टडी करत असताना त्या ठिकाणी आपल्याला सिलेबस त्या गोष्टीचा माहिती पाहिजे. म्हणजे या ठिकाणी जो काही सिलेबस असतो तो सिलेबस आपल्याला त्या ठिकाणी माहिती पाहिजे. त्यानंतर या ठिकाणी PYQs. आता PYQs केल्याने काय होते तर PYQs केल्याने सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी त्याचे लेवल कळते की कोणत्या लेवलपर्यंत आपल्याला क्वेश्चन गेलेले आहेत आणि कोणत्या लेवलपर्यंत आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. आणि त्यानंतर मग आपण आपला अभ्यास जो आहे त्या अभ्यासला स्टार्ट करू शकतो किंवा अंडरस्टँडिंग आणि रीडिंग त्या ठिकाणी जे आहे ते सर्व या ठिकाणी आपण करत असतो. सो आता आपले पॉईंट्स देखील तसे असणार आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपण या ठिकाणी सिलेबस पाहायचा. कुठल्याही विषयाचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल, आता नियोजनच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर या ठिकाणी मित्रांनो नियोजनच्या बाबतीत जर आपल्याला सांगायचं झालं तर तुम्ही या ठिकाणी जे आहे तुमच्या हिशोबाने डे वाईजसुद्धा प्लॅन करू शकतात किंवा तुम्ही या ठिकाणी वीकलीसुद्धा प्लॅन करू शकतात. सो आता जशा पद्धतीने तुम्हाला कन्व्हिनियंट असेल त्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी प्लॅन करायचं आहे. तुम्ही एका दिवसात 2 विषयसुद्धा करू शकतात किंवा एका दिवसात 1 विषयसुद्धा करू शकतात. तुमच्या हिशोबाने तुम्हाला जो काही विषय आवडेल त्या ठिकाणी तुम्ही तो विषय लवकरात लवकर घेऊन तुमचा अभ्यास जो आहे तो फक्त स्टार्ट करा, यावर आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. सो आता बघा मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला जर का 6 विषय असतील तर 6 सब्जेक्टचे सर्वात पहिले तुम्हाला या ठिकाणी जे काही दिवस राहिलेले आहेत, फॉर एक्झाम्पल आपण 30 डेज जे आहेत ते पाहणार आहोत. सो 30 डेजमध्ये आपल्याला ते 6 जे काही विषय आहेत त्याचे युटिलायझेशन करायचे आहे आणि या ठिकाणी जे आहे 30 डेजमध्ये आपल्याला त्या ठिकाणी युटिलायझेशन करून त्या पद्धतीने आपल्याला अभ्यासाला लागायचे आहे. सो आता सर्वात पहिले या ठिकाणी जर आपण एखादा विषय घेतला, समजून घ्या आपण जर एखादा विषय घेतला तर सर्वात पहिले त्या विषयाचा काढायचा आपल्याला सिलेबस आपल्याला त्या ठिकाणी काढायचा. त्या सिलेबसमधून आपल्याला नंतर जी गोष्ट येणार आहे ती म्हणजे PYQs. सो PYQsमध्ये आणि सिलेबसमध्ये काय पाहायचे हे सुद्धा आपण आता पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो व्हिडिओला शेवटपर्यंत बनून राहा. सो मित्रांनो, आता या ठिकाणी आपण एक सॅम्पल सिलेबसची कॉपी घेतलेली आहे. यामध्ये बघा, तुम्ही बघू शकतात आपल्याला करायचं काय आहे तर या ठिकाणी कुठलाही एक सब्जेक्ट चूज करायचा आहे जो काही तुम्ही टाईम टेबलनुसार घेणार आहात किंवा जी काही प्लॅनिंग करणार आहात त्या प्लॅनिंगनुसार तुम्ही त्या ठिकाणी सब्जेक्ट चूज करायचा आहे आणि त्याचा सिलेबस फक्त तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे अगोदर तर रीड करायचा आहे. सो आता फॉर एक्झाम्पल तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी सर्वेइंग हा सब्जेक्ट आहे. सो या सब्जेक्टमध्ये नेमके तुम्हाला कोणते चॅप्टर आहेत किंवा किती चॅप्टर आहेत ते सगळं आपल्याला फक्त या ठिकाणी पाहायचे आहे अगोदर. सो या ठिकाणी फर्स्टली या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटत असेल की 5 मॉड्यूल जे आहेत ते टोटल या ठिकाणी असणार आहे. म्हणजे तुमचा जो काही पेपर आहे तो पेपर तुमच्या या 5 मॉड्यूलवर डिझाईन होणार आहे. सो आता ही गोष्ट लक्षात ठेवा. आता आपण या ठिकाणी हा सिलेबस पाहिल्यानंतर थोडासा रीड केल्यानंतर या ठिकाणी आपण आता PYQकडे जाणार आहोत. सो PYQ का महत्त्वाचा आहे, कारण आपल्याला त्या ठिकाणी वेटेजनुसार अभ्यास करायचा आहे. बघा मित्रांनो, अभ्यास सर्व विद्यार्थी करतात पण या ठिकाणी जो विद्यार्थी वेटेजनुसार अभ्यास करतो त्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी मार्क्स जे आहेत ते नक्कीच चांगले मिळत असतात. सो आता या ठिकाणी मित्रांनो आपण वेटेजकडे जाणार आहोत आणि वेटेजकडे जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला कोणतीही एक PYQ जी आहे ती त्या ठिकाणी डाउनलोड करावी लागेल. आता PYQ डाउनलोड करण्यासाठी मी तुम्हाला लिंक देईल. जर तुम्हाला या ठिकाणी PYQसाठी व्हिडिओ पाहिजे असेल वेगळा तर त्या ठिकाणी तुम्ही कमेंटमध्ये तुम्ही लिहू शकतात PYQ
असं तुम्ही लिहिलं तर मी त्या ठिकाणी PYQ कुठून डाउनलोड करायचे याबद्दल एक व्हिडिओ घेऊन येईल. सो आता मित्रांनो या ठिकाणी आपण PYQ कडे जाऊयात. सो बघा मित्रांनो, आता मगाशी आपण जो काही विषय पाहिला त्या विषयाचा आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर PYQ बघायला भेटत असेल. आता हा जो काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे हा 2024चा नुकताच झालेला आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला जे आहेत ज्या ज्या विषयांचे PYQ आपल्याला कळायचे महत्त्वाचे आहे त्याच्यावरून आपल्याला कळतं. आता या ठिकाणी चॅप्टरचं वेटेज आपल्याला कुठे करणार आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो. तुमचा जो काही पॅटर्न असेल तो पॅटर्नच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलं आहे की या ठिकाणी लेवल किंवा CO जे काही बघायला भेटत असेल त्यावरून तुम्हाला या ठिकाणी वेटेज करतं. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की CO1 म्हणजे काय, तर या ठिकाणी हे जे काही क्वेश्चन्स आहेत हे सर्व क्वेश्चन्स तुमचे फर्स्ट चॅप्टरमधून घेतलेले आहेत. सो आता महत्त्वाची गोष्ट, त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात CO2 म्हणजे काय, तर या ठिकाणी कोर्स आउटकम 2 म्हणजे सेकंड चॅप्टरपासून हे जे काही क्वेश्चन्स आहेत हे सगळे क्वेश्चन त्या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि त्यानंतर या ठिकाणी थर्ड चॅप्टर, त्यानंतर फोर्थ आणि फोर्थमधून या ठिकाणी पाहू शकतात की हे फिफ्थ चॅप्टरपर्यंतसुद्धा या ठिकाणी गेलेले नाहीत आणि परत या ठिकाणी CO1चा क्वेश्चन टाकलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुमचे वेटेज जे आहे ते त्या ठिकाणी बदलत असते. आता या ठिकाणी जर बघायला गेलं तर या ठिकाणी फोर्थ चॅप्टर आणि फर्स्ट चॅप्टर याच्या वेटेज जे आहे ते तुम्हाला सर्वात जास्त बघायला भेटत आहे. सो कुठल्याही विषयाचं सर्वात महत्त्वाची गोष्ट इंट्रोडक्शन जे चॅप्टर असेल, फर्स्ट नंबरचं जे काही चॅप्टर असतं ते सर्व चॅप्टर आपल्याला त्या ठिकाणी वाचायचे आहे आणि सर्व चॅप्टर आपल्याला त्या ठिकाणी करायचे आहे. आणि या ठिकाणी जे काही लास्ट चॅप्टर आहे ते लास्ट चॅप्टरसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला जे आहे ते व्यवस्थित करावं लागतं. त्यानंतर तुम्ही जे आहेत बाकीचे जे काही उरलेले चॅप्टर्स असतील ते तुम्ही त्या ठिकाणी PYQमधून किंवा कोणते कोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन असेल ते सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन त्या ठिकाणी काढून तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात. ठीक आहे. सो बघा मित्रांनो, आता आपण मेन टॉपिककडे येऊयात. परत आपल्याला या ठिकाणी सिलेबसमध्ये यायचे आहे आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात आपल्याला 60 मार्काचा टोटल पेपर असतो आणि पासिंगसाठी आपल्याला 20 मार्क लागत असतात. ठीक आहे. बट आपण सेफ साईड जो स्कोअर पकडतो तो पकडतो आपण 24 मार्क्स. ठीक आहे. सो आता आपल्याला करायचं काय आहे तर कुठलेही 2 चॅप्टर्स, ठीक आहे, आता आपल्याला टोटल 5 युनिट्स असतात. त्या 5 युनिट्समधून कुठलेही 2 युनिट जे आहेत ते असे परफेक्ट करायचे आहेत ज्यामुळे आपल्याला कुठलाही क्वेश्चन आला तर ते आपल्याला सॉल्व करता आले पाहिजे. ठीक आहे. आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं जे इंट्रोडक्टरी पार्ट जो असतो तो सर्वच एक्झामला जो आहे तो वेटेज फुल असतो. सो त्यामुळे तुम्ही फर्स्ट चॅप्टर जे आहे फर्स्ट चॅप्टर आणि सेकंड चॅप्टर हे कंपल्सरी करू शकतात. ठीक आहे. नाही तर फर्स्ट आणि लास्ट हे सुद्धा करू शकतात, डिपेंड ऑन यू. ठीक आहे. सो आता या ठिकाणी मित्रांनो बघा, आपल्याला हे जे काही फर्स्ट चॅप्टर आहे तर या फर्स्ट चॅप्टरमधून सगळे पॉईंट्स करायचे आहेत. जसं की डेफिनेशन असेल, प्रिन्सिपल ऑफ प्लेन टेबल सर्विंग, जे काही असेल ते सर्व आपल्याला या ठिकाणी करायचे आहे. आता मित्रांनो या ठिकाणी या सिलेबसच्या बाहेर क्वेश्चन जो आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला जाणार नाही. सो यावरून तुम्हाला कळालं असेल की जे काही तुम्हाला या ठिकाणी 12 मार्काचे क्वेश्चन असणार आहेत ते सर्व या पॉईंटवर असणार आहेत. सो तुमच्याकडे जर अधिक टाईम असेल तर तुम्ही त्या ठिकाणी हे 2 चॅप्टर परफेक्ट करायचे. त्यानंतर बाकीचे जे काही पॉईंट्स आहेत ते तुम्ही PYQमधून करायचे आहेत आणि तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही सर्व चॅप्टर्स देखील करू शकतात. सो अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी वर्किंग करायचे आहे अभ्यासावर. ठीक आहे. सो स्टडी कसा करायचा आहे तर तुम्हाला फर्स्ट 2 चॅप्टर किंवा मग 2 चॅप्टर कंपल्सरी करायचे आहेत ज्याच्यामधून कुठलाही क्वेश्चन आला तर तुम्हाला त्या ठिकाणी 24 मार्क्स जे आहेत ते तुमचे फिक्स होणार आहेत. आणि तुम्हाला सेफ साईड स्कोअर म्हणून अजून एक चॅप्टर म्हणजे 3 चॅप्टर जे आहेत ते कंपल्सरी तुम्हाला त्या ठिकाणी फर्स्ट जे आहेत ते करायचे आहेत. आणि त्यानंतर मग तुम्ही त्या ठिकाणी जे आहेत तुमचे राहिलेले चॅप्टर्स PYQच्या मदतीने किंवा मग जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला वाटतील त्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात. आता अभ्यास कुठून करायचा तर बघा, तुम्हाला जसं कन्व्हिनियंट असेल तुम्ही जर बुक घेतलं असेल तर बुक घेऊ शकतात, लायब्ररीमधून रेफरन्स बुक्स घेऊ शकतात किंवा मग या ठिकाणी सिम्पल वे तुम्ही यूट्यूबला देखील लेक्चर्स जे आहेत ते पाहू शकतात. सो मित्रांनो आपण जे आहे तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू लेक्चरच्या लिंक्स वगैरे. सो जर तुम्ही PYQच्या सेशनमध्ये PYQ असं जर टाईप केलं तर तुम्हाला मी एक PYQचं सेशन घेऊन येणार आहे. त्यामध्ये तुम्हाला रेफरन्स बुक किंवा लिंक्स हे सुद्धा त्या ठिकाणी सांगून देईल. सो मित्रांनो तुम्हाला फक्त लक्षात ठेवा कमेंटमध्ये टाईप करायचं आहे PYQ. ठीक आहे. सो मित्रांनो आय होप तुम्हाला सर्व व्हिडिओ कळाला असेल. अभ्यासाला तुम्ही स्टार्ट करा, तुमच्या पद्धतीने युटिलायझेशन करा आणि त्यानंतर तुम्ही जो काही अभ्यास करणार आहेत त्याला फक्त फुल स्ट्रॅटेजीच्या पद्धतीने करा. तुम्ही नक्कीच
या डी बाटो युनिव्हर्सिटी एक्झामिनेशनमध्ये पास होणार आहात. सो मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला जर काही पॉईंट कमी वाटला असेल व्हिडिओमध्ये तर तुम्ही तसं कमेंटमध्ये तुमचे सजेशन कळवा, आपण त्याच्यावर नक्की काम करू. तर मित्रांनो, भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.